हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये लागलेलं अवैध होर्डिंग तातडीनं हटवण्याचे निर्देश नागपूर खंडपीठानं महानगरपालिकेला दिले। या संदर्भात आज 4 वाजता न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। सध्या नागपूर शहरामध्ये अवैध होर्डिंग जागोजागी पाहायला मिळतात। नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। आज हा अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। आजच्या दिवशी एक महत्त्वाची बाब समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वतीनं फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत आणि हे फ्लेक्स तत्काळ काढून टाका अशा पद्धतीचे निर्देश कोर्टाच्या वतीनं देण्यात आलेले आहेत। मुंबई हायकोर्टाचं जे खंडपीठ नागपूरला आहे त्या खंडपीठामध्ये या संदर्भातली एक रात्रीची याचिका दाखल करण्यात आली होती। कार्यकर्ते दिनेश नायडू यांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की शहराचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या झालेला आहे। शहरभर मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच हायकोर्टाने याची गांभीर्याने दखल घेत तत्काळ हे संपूर्ण फ्लेक्स जे आहेत ते काढून टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत। विधान भवनाच्या समोरची सध्याची आपण दृश्य पाहतोय। वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फ्लेक्स जे आहेत ते याच्यामध्ये लावण्यात आलेले आहेत। खास करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे फ्लेक्स पाहतोय, यासोबतच भाजपचे फ्लेक्स असतील, काँग्रेसचे असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील, या सगळ्या पक्षांचे जे फ्लेक्स आहेत ते सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आहेत। केवळ विधान भवनच नाही तर नागपूर शहरभर अशा पद्धतीचे फ्लेक्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता हे फ्लेक्स तातडीने काढण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत। जसे विधान भवनाच्या समोर फ्लेक्स आहेत तसेच सर्व मंत्र्यांचे जे बंगले आहेत त्या बंगल्यांच्या परिसरामध्ये तर अक्षरशः पूर्णपणे या फ्लेक्सनं संपूर्ण परिसर वेढला असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच हायकोर्टानं गांभीर्याने याची दखल घेतली आणि तत्काळ हे संपूर्ण फ्लेक्स जे आहेत ते काढण्यासंदर्भात निर्देश दिलेत। कदाचित दुपारपर्यंतच हे सर्व फ्लेक्स काढले जातील आणि त्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात येईल। निलेश बुदावले, एबीपी माझा, नागपूर। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर